ओकसाहेब, आपण नाडीग्रंथांविषयी बोलतो आहोत. नाडीग्रंथ, त्याचे जे ऋषीमुनी आहेत याच्याविषयी आपण चर्चा केली. ठीक. तुम्ही काही त्याच्यातले अनुभव सांगितले. पण खूप लोकांना असं वाटते की हे नाडीग्रंथ सगळं थोतांड आहे आणि आधीच माहिती कुठून तरी काढली जाते आणि मग ती नाडीग्रंथवाले ती सांगतात ती सगळी बोगस, आधी कोणाच्याकडून तरी सगळी माहिती काढलेली असते मग ती सांगतात. बरं. तर याविषयी तुमचं काय मत काय? बरं. अरविंदजी, आपण जे मला विचारला हा प्रश्न मला स्वतःलाच पडलेला होता. त्यामुळे इतरांना काय वाटतं हा प्रश्न सोडून मी असंच म्हणतो की मी स्वतःच हे नाडी भविष्य हे थोतांड आहे हे मी मानतच होतो. म्हणजे त्यात चर्चा आणि वाटाघाटीचा प्रश्न येतच नाही. नंतर हीच भूमिका ज्यांचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास नाही किंवा ज्यांना ज्योतिषशास्त्र हेच मान्य नाही आहे त्यांचासुद्धा हाच एक पॉईंट ऑफ व्ह्यू होता. आणि म्हणून जर ज्योतिषशास्त्रच थोतांड असेल तर त्याचाच एक भाग म्हणून नाडीग्रंथ भविष्य पण थोतांडच आहे असं म्हणणारे वेगवेगळ्या ज्या रॅशनलिस्ट संस्था आहेत वेगवेगळी लोकं आहेत, प्रतिष्ठित लोक आहेत, विचारक लोक आहेत, यांचं म्हणणं हे त्यांच्या बाजूनी ते असं सांगतात की हे सगळं थोतांड आहे कारण ज्योतिषशास्त्रच हे थोतांड आहे. आणि दुसरं असं की तुम्ही जर नाडी भविष्य बघायला गेलात तर तुम्हाला ते बसवतात समोर आणि तुम्हाला असे वेगवेगळे प्रश्न विचारून तुमच्याकडनं माहिती काढून घेतात आणि तीच तुम्हाला जणू काही एखाद्या पट्टीत सापडलेली आहे असं नाटक करून तेच सगळं आठवून तुम्हाला सांगितलं जातं. आणि तुमच्यासारखे भोळसट जे लोक असतात ते हो काय महर्षीने सांगितलं का, वा वा असं म्हणून तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवता. हा अगदी धोपट आणि सरळ एक घेतला जाणारा आक्षेप आहे. हा आक्षेप स्वतः मीच घेत होतो, त्यामुळे इतरांचं मला काय म्हणजे म्हणण्याची काही गरज नाही. मीच सगळे थोतांड आहे असं म्हणणारा तो आज काही वर्षाच्या नंतर किंवा काही महिन्यांच्या नंतर माझं असं लक्षात आलं की हे नाडी भविष्य थोतांड नाही. नंबर 2, हे आपल्याकडून माहिती काढून आपल्याला सांगतात हा सुद्धा आरोप किंवा ह्या सगळ्याच्या ज्या गोष्टी आहेत याही सगळ्या चुकीच्या आहेत. आणि हे कसं आहे, चुकीचं आहे किंवा नाही हे मी सांगून काही उपयोग नाही आहे. ह्याचा डॉक्युमेंटेड एव्हिडन्स जर मी दाखवू शकलो तरच कोणालाही ते आवडेल. कारण आजकालच्या सो कॉल्ड वैज्ञानिक वैज्ञानिक विश्वात कुठल्याही गोष्टीचा पुरावा असेल तरच मी मानीन, नाही तर नाही मानणार. ही साधी आणि सोपी त्याची अपेक्षा असते. तर ह्या दोन्ही कसोट्यांच्यावर मी एक रॅशनलिस्ट म्हणूनच सुरुवात केली आणि एक दिवशी मी या सगळ्या लोकांना जेलमध्ये टाकीन अशी मी प्रतिज्ञा केली होती. कारण काय तर हे लोकांना फसवत आहेत आणि समाजाची घोर फसवणूक चाललेली आहे. आणि तीसुद्धा नाडी महर्षींच्या नावाने चालली आहे की ज्यांचं नाव कधी ऐकलंच नाही. हे महर्षी ज्यांची नावं तुम्ही ऐकता हे सगळे रामायण, महाभारत आणि भागवत यासारख्या धार्मिक ग्रंथामध्ये त्यांची नावं आहेत, उल्लेख आहेत, परंतु ते प्रत्यक्षात व्यक्ती म्हणून किंवा ऐतिहासिकता आहेत त्यांची काय आहे ह्या प्रश्नाचं उत्तर कोणालाच सांगता येत नाही. आणि अशा त्यांनी लिहिलेलं आहे आणि ते तुम्ही वाचणार या सगळ्या भाकड कथा आहेत असंच माझं पहिलं मत होतं. पण ते काय आहे, सत्यतेत त्या खरंच भाकड कथा आहेत का, असे महर्षी खरोखरच असतात का किंवा होते का, किंवा जर तसे असतील तर ते आजही आपल्याला उपलब्ध आहेत का आणि त्यांच्याशी आपण कम्युनिकेट करू शकतो का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ज्यावेळेला क्लिअर कट शब्दात उत्तर आलं की हो, त्यावेळेला माझे सगळे प्रश्न संपून गेले. त्यातला दुसरा जो आक्षेप आहे तुमचा की तुमच्याकडून माहिती काढून तुम्हाला सांगतात, ॲपरंटली जे तसंच दिसतं आणि मी सुद्धा तेच म्हणत होतो की अरे तुम्ही लेखो आमच्याकडनं माहिती काढता आणि तुम्ही आम्हाला सांगताय तुमचं काय कर्तृत्व आहे. तर ते म्हणले की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, अशा तऱ्हेच्या पद्धतीने की आम्ही तुम्हाला प्रश्न विचारायचे आणि मग तुम्ही आम्हाला त्याची उत्तरं द्यायची, त्यामधून तुम्हाला तुमच्याबद्दलची माहिती ही कळू शकते हे आम्हालाही मान्य आहे, परंतु आम्हाला त्याची गरज नाही. तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही 3 अक्षराचं माझ्या वडिलांचं नाव आहे असं म्हटल्यावर मी आता लक्षात ठेवून दिलं आणि ज्या वेळेला अशा घटना घडत आहेत 3 आहे असं नाही, कारण त्यात हो नाही करता इतक्या गोष्टी बोलल्या जातात. त्यामुळे नक्कीच ह्या
ज्या ठिकाणी हे नाडी वाचन चाललेलं आहे किंवा शोधकार्य चाललेलं आहे त्याच्या बाहेरच्या बाजूला यांनी माणसं लावलेली असतील आणि ती लिहून घेत असतील, कारण हा माणूस तुमच्यासमोर काही लिहू शकत नाही. आणि हा इतक्या म्हणजे 100 प्रश्न विचारल्याच्या कुठल्या प्रश्नाला हो म्हणला आणि कुठल्याला नाही म्हणला हे तसं आठवणं सामान्यपणे कोणालाच जमणार नाही. आणि म्हणून तुमच्यासारखे लोक जे आहेत त्याच्या बाहेरच्या बाजूला दुसऱ्या बाजूला कोणीतरी बसलेला आहे आणि तो पटापट लिहून घेतो, हो नाही हो नाही हो नाही हो, 3 अक्षरी 4 अक्षरी वडिलांचं नाव, हे सगळं तो लिहून घेतो आहे. आणि ज्या वेळेला तो म्हणतो की आता जरा चहा पिऊन येतो असं म्हणून म्हणा किंवा दुसऱ्या पट्ट्यांचं पॅकेट आणायला जातो, हे असे बहाणे करून हा आज जातो. तोपर्यंत तो जो दुसऱ्या बाजूनी आला, हे घ्या रे हे घ्या हे, हो का बरं 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 आलं लक्षात. आणि म्हणून कुठली तरी तिसरीच पट्टी ज्याचा ह्याच्याशी काही संबंध नाही आहे ती पट्टी मी हातात घेऊन नाटक करतो आहे की मी हे वाचतो आहे, परंतु ती जी सगळी इन्फॉर्मेशन आहे ती माझ्याजवळ आधीच आलेली आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे. हे ते आर्ग्युमेंट आहे. आणि ह्या आर्ग्युमेंटला म्हणजे हे खरं आहे का खोटं आहे हे पाहण्याकरता आता हा असा काय म्हणतात संदर्भ म्हणून सांगतो की मी तांबरममध्ये ज्या वेळेला होतो बॉस, माझ्या सेक्शनमध्ये 100 लोक माझ्याकडे कामाला होते आणि त्यातले बरेचसे तमिळ पण होते. तर ज्या वेळेला संध्याकाळी 5 ते 5:30 6 वाजेपर्यंत आमची PT असायची रोज, कारण ते ट्रेनिंग इन्स्टिट्यूट होतं म्हणून भयंकर म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सकाळी पहाटे परेड मामूक असं तसं. तर आमचा गेम्स, त्या गेम्सच्या वेळेला हाफ चड्डीमध्ये आम्ही सगळे असायचो. त्यावेळेला त्या गेम झाल्यानंतर माझ्या सेक्शनमध्ये काम करणारे जे तमिळ लोक आहेत, कारण मला भाषा येत नाही ना आणि त्यांना दुसरी भाषा येत नाही नाडीवाल्यांना, म्हणून मला एक इंटरप्रिटर आपल्या बाजूचा असला पाहिजे की ज्याच्यावर माझा विश्वास आहे. ह्याला म्हणून मी स्कूटरवर मागे घालायचो आणि चल माझ्याबरोबर. म्हणून येस सर बट वेअर आर वी गोईंग, दॅट आय विल टेल यू लेटर. त्याला मी सांगितलंच नाही आहे की कुठे चाललो आहे आणि त्याला मी घेऊन जायचो. येस सर. मग आता तोही गोंधळून गेला आहे की आता मी ऑफिसमध्ये असताना मी त्या लोकांच्याशी बोलत पण नाही. माझे एक काय म्हणतात सिस्टीमप्रमाणे काय मी क्लार्क म्हणून कामाला येतो. व्हॉट इज युअर नेम? अमुक अमुक. आर यू तमिलियन? एस इट यस. कॅन यू स्पीक लाऊड सिंग रीड अँड राईट? सिट यस आय कम विथ मी. तो जो माझा बॉस मला असं करायला लागला तर त्या बाहेरच्या अंगाने तुम्हाला तसं दिसतं की आता तो दबून गेलेला असतो. म्हणलं काय करायचं आहे मला काही कळत नाही, तुम्ही काय म्हणता. म्हणलं बोलायचं नाही, तुला मी मध्ये घालणार आहे, ते काय बोलतात ते मला सांगायचं आणि मी जे बोलतो आहे ते त्यांना तमिळमध्ये विचारायचं. म्हणजे येस सर. असं करून मी काही वेळेला म्हणजे हे मी आता एक सॅम्पल म्हणून सांगितलं ना, काही वेळेला 2-3 जणांना सांगितलं तू बाईक घेतली ना त्याच्यावर 2 जण असतं. आणि ह्या नाडी भविष्य केंद्रामध्ये इतरांचं ज्या वेळेला माझा काही जे संबंध नाही, कोणाच तरी रिडिंग चाललेलं आहे म्हणजे शोधकार्य चाललं आहे की पट्ट्या कशा उडत आहे, त्यावेळेला माझी मी माणसं तिन्ही बाजूनी लावलेली आहेत की ह्या कोणी रिडिंग हे लिहून घेत आहे का म्हणून बघायला. ओके. म्हणजे ह्या टू दॅट अन एक्सटेंट मी मगाशी सांगितलं दुसऱ्या एका माझ्या संदर्भात मी इतकं इन्व्हेस्टिगेशन केलं की तो म्हणजे तुम्ही म्हणाल आहे का माणसाला वेडबीड लागला आहे काय. आणि तशीच माझी परिस्थिती ते नाडी भविष्य केंद्रवाले म्हणतात तुम्ही येता कशाला इथे, झालं ना तुमचं नाडी भविष्य बघून, जा आता घरी. नाही माझं अजून समाधान नाही झालेलं. तर असे इन्व्हेस्टिगेशन करण्याकरता मी बाहेरनं असं फिल्डिंग लावतो ना तशी मी लावलेली होती. त्यांनाही माहिती नाही ना, तर काय नाही माणसं तर कोणी दिसत नाहीत. वर रीडिंग जर चालू असेल ना वरच्या मजल्यावर तर तुम्हाला आता खालच्या मजल्यावर तुम्ही असे फिरवू शकता, तसंही काही नाही आहे. नाही कोणी करत नाही आहे तसं नाहीत कोणी, असं नाहीत कोणी. आणि मग ज्या वेळेला ते म्हणले की सर तुम्हाला असं वाटतं की आम्ही हे सगळं काढून तुमच्याकडनं घेतलो आणि तुम्हाला करतो आहे, हे आम्ही तुम्हाला प्रूव्ह नाही करू शकत, कारण असं कसं काय करणार. पण जर तुम्ही तुमची वही काढली तर तुमच्या वहीमध्ये ते सगळं जे लिहून आलेलं आहे ते तुम्ही वाचलं तर हे आम्ही लिहिलं आहे किंवा आम्ही तुम्हाला तुमच्याकडनं माहिती काढून लिहिलं आहे हे कसं नाही आहे हे तुम्हाला कळेल. आणि म्हणून तिथे मी एका इंडॉलॉजिकल एक इन्स्टिट्यूट आहे त्या इन्स्टिट्यूटमध्ये गेलो आणि ते म्हणतात म्हणजे हे लोक काय बोलतात असं म्हणतात तसं. तर ते एक मॅडम होत्या, त्यांचं नाव आहे महालक्ष्मी मॅडम. तर त्यांना मी सांगितलं असं असं आहे. तर त्यावेळेला त्यांनी ती वही काढली आणि त्या इंडॉलॉजीच्या मॅन्युस्क्रिप्टॉलॉजीमधल्या पाम लीफवरच काम करत होतं, फक्त त्या नाडी भविष्याच्या पाम लीफवर नव्हत्या, दुसऱ्या टॉपिक्सवर होतं. तर त्यांनी ते वाचलं आणि ते म्हणलं हो तिथे लिहिलं आहे तुमचं नाव शशी लिहिलेलं आहे अमुक दिलं आहे अमुक. हे ज्यावेळेला त्यांनी सांगितलं तर त्यावेळेला मला पहिल्यांदा कळलं की हे सगळं काव्य आहे.
ह्या काव्याच्या काही काही सिस्टीम्स आहेत न हे असतात ते आता तुम्ही मला नंतरच्या पुन्हा केव्हा तरी सांगेन त्यावेळेला. आणि त्या काव्याच्या रूपाने लिहिलेलं असताना तुमचं नाव हे नाव ते सगळं जी माहिती आहे तुमची ती सगळी त्याच्यात तशी लिहिलेली आहे आणि ते आहे तशी. आणि त्या बाई म्हणल्या की हे तर ठीकच आहे पण मलाही मी हे नाडी माझंही भविष्य बघितलेलं आहे आणि त्याच्यातल्या त्या ज्या हे आहेत ओळी आहेत अमुक आहेत तर त्याच्यामध्ये त्या सगळ्या ओळी आहेत ते सिंधुपाच्या आहेत. तसं त्या बाईने सुरुवातीला मला सांगितलं, मला नावच माहिती नव्हतं सिंधुपा हे काय प्रकार आहे. आणि नंतर मग पुण्यात इथे आल्यानंतर त्या सिंधुपावर काय असतं काय नाही असं आणखीन शोध घेतल्यानंतर मग त्याचे ते 3 नियम जे आहेत ते वगैरे ते मला नंतर कळले. त्यामुळे तुमच्याकडून माहिती काढून तुम्हाला सांगतात, त्याला कोल्ड रीडिंग असं म्हणतात इंग्लिशमध्ये. तर त्या कोल्ड रीडिंगचा ह्याच्याशी काही संबंध नाही. तो नाही ह्या कसा तर त्या पट्टीमध्ये तुमचं नाव जर कोरून लिहिलेलं असेल तर त्या तुमच्याशी बोलल्यानंतरच्या थोड्या वेळामध्ये काही काही वेळेला ती पट्टी सापडते, त्याच्यानंतरच तुमच्या तिथल्या तिथे ते अर्ध्या पाऊण तासात तू वहीत बनते आणि निघून जात जशी गरज असेल तसं. त्यामुळे ते त्या पट्टीत कोरायचं, एक जागा ब्लँक ठेवलेली आहे, या माणसाचं नाव शशिकांत असं लिहिलं आहे तर ते शशिकांत असं तो कोरायला माणसं ठेवलेली आहेत आम्ही, तेवढाच ब्लँक ठेवलेला आहे. असं सुद्धा असू शकतं. मी म्हटलं अरे असं का नाही, माझं नाव फक्त तुम्हाला माहिती नाही ना ते लिहा तिथं, तेवढं लिहायचं, नाव शोधून काढलं असं शक्य आहे का. तो म्हणाला सर असंही शक्य नाही आहे कारण त्या ज्या ते कॉम्पोजिशन आहे ना त्या याचं स्ट्रक्चर संपूर्ण त्या श्लोकांचं, त्या श्लोकामध्ये जरा जरी वर खाली झालं तर ते मिसमॅच होईल आणि तो श्लोक बनूच शकत नाही. ते असतात ना तेवढे ते काय त्या मन गण आणि मात्रा नमुक तुक ते हे सगळं जे आपण नुसतं आपलं मराठी शिकत असताना म्हणून समजून घेतो ना तर ते तिथे आणि अत्यंत काटेखोरपणे केलेलं आहे. ते म्हणजे असंही आपलं बरं जाऊ दे कुठं आता एवढं कटकट करता असं म्हणून महर्षींनी आपलं सोडून दिलं असं नाही. हा त्या आता ह्या खरोखरच लिहिलं आहे की नाही, पट्टीत नाव व्यक्तीचं असतं का नाही हे सगळं त्या म्हणून फोटोग्राफ काढले, त्याच्याकडनं ते काढून घेतले. आणखीन काही काही लोकांचे आणि ते म्हणजे पट्टी आम्ही नाही देणार, एक त्यांची एक पद्धत आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला पट्टी नाही देत. त्यानंतरच्या काही काळानंतर पट्टी माझ्या मित्रांना एकाला पट्टी दिली, आणखी एक होते ते त्यांनाही पट्टी दिली. त्यांच्या हातात आता पट्टी फिजिकल लेवलवर अवेलेबल आहे, त्याच्यात कुठं काय नाव लिहिलेलं आहे ते आता त्यात त्यांचा तर काही संबंध नाही. माझा जो एक मित्र आहे ग्रुप कॅप्टन राकेश नंदा म्हणून, त्याचं कधीतरी मी नंतर पुढच्या ह्याच्यात सांगेन, तर त्याच्यात त्यांनी तलवारीसारखी ती पट्टी हातात धरलेली आहे अशी. तर त्याच्यात सुद्धा तिचं नाव, त्याच्या आईचं नाव, वडिलांचं नाव, बरंच म्हणजे नॉर्मल जे आपल्याला येतं ते त्याच्यात आलेलं आहे. आणि त्याचं एक वैशिष्ट्य आहे त्या पट्टी, म्हणून तो म्हणला की मला ही पट्टी पाहिजे, देत माझ्यात पैसे न घेता. ते म्हणले की सर घ्या. कारण काय तर ह्या माझ्या मित्राचा श्रद्धाभाव एवढा प्रचंड आहे की म्हणजे त्यांना कळून जायचं की नाही ही पट्टी ही डिझर्व्स टू गेट इट, ही ह्यांना द्या असं. ते महर्षींनी काही सांगितलं नाही पण ते तिथले नाडी केंद्रवाले आहे ना त्यांनाही आता हळूहळू का ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या थोडंसं तुमची एकमेकांच्याशी ओळख झाली, बोलणं झालं म्हणून ते म्हणले ना माझी पट्टी. आधी ते हात लावून द्यायला तयार नसतात, सगळे पवित्र आहेत त्या, तर तुमच्यासारख्या लोकांनी हात नाही लावायचा, आम्हीच फक्त हात लावणार असे म्हणणारे. ते एक दिवशी ते म्हटले हातात घ्या तुमच्या पट्ट्या, तुमचा फोटो काढायचा काळ, त्यांनी फोटोग्राफर बोलून फोटो काढले गेले. ओके. एनिवे हा एक आरोप जो तुम्ही म्हणताय की आपल्याकडून माहिती काढून करतात, तसा आणखी एक आरोप आहे मजेशीर येतो म्हणून आत्ताच सांगतो की कर्णपिशाच्य, ह्या कर्णपिशाच्याची ही जी आहे काय संकल्पना, त्यामुळे ते कर्णपिशाच्य ह्या नाडी रीडरच्या कानात बसलेला असतो आणि तो नाडी रीडर त्याला सांगतो की ह्या माणसाचं नाव अमुक आहे तमुक आहे तमुक आहे असं करून. आणि म्हणून तो पट्टीत नाही त्या कर्णपिशाच्याद्वारे तो सगळं हे माहिती सांगतो. म्हणून पहिलं तर बरोबर येतं परंतु भविष्य चुकतं. ह्याचं कारण काय तर ते कर्णपिशाचं. ओके. तर हे कर्णपिशाच्याची थेरी मी बऱ्याच लोकांना ते कर्णपिशाचं असतं ते काय तसं काही खरं नाही असं नुसतं ते म्हणतो. तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कर्णपिशाच्याचा अनुभव घेतला आहे का, तरच तुम्ही म्हणा की ह्या कर्णपिशाचा अनुभव माझा अनुभव असा आहे आणि ह्या नाडी भविष्यवाल्यांचा असा आहे, हा मॅच होतो म्हणून मी म्हणतो की नाही तसलं काय, मला थोडं माहिती आहे कर्णपिशाचं, मी ऐकलेलं असतं असं म्हणून. कोणीही मला सांगायला तयार नाही की कर्णपिशाच्या, मला एक सॅम्पल दाखवा, जो करतो म्हणतो त्याला आमच्यासमोर आणा तर मी त्याच्याकडे जातो. हे कर्णपिशाच्याची थेरी ही कशी नाही हे प्राचार्य अद्वयानंद गळद यांनी दाखवून दिले, कारण त्यांना कर्णपिशाच्याचा त्यांनी अनुभव घेतला होता.
तर ते म्हणले हो मला आहे माहिती, आणि ते आणि हे मॅच नाही होणार. आणि दुसरं असं की तुमच्याकडनं मी माहिती काढून तुम्हाला सांगतोय, ही जी सिस्टीम आहे त्यात तो कर्णपिशाचं सांगतोय याचं नाव शशिकांत आहे, ह्याच्या बायकोचं नाव अमुक आहे अमुक आहे, असं हे जे सांगतोय तसं तिथे घडतच नाही आहे. तिथे वहीत लिहिलेलं आहे असं दाखवलं जातं ना, आणि ती वही तुमच्या हातात दिली जाते, पट्टीवर लिहिली ते वहीत दिली जाते. ती वही तुमच्याजवळ आहे, ती इज युअर प्रॉपर्टी. तुम्ही कोणालाही दाखवा, तमिळ माणूस किंवा जे अभ्यासक आहेत त्यांना दाखवा, त्या माझं नाव कुठे लिहिलं तुम्हाला, ते इथं लिहिलं आहे. त्या आता कर्णपिशाचं काय करणार, कारण कर्णपिशाचं हा फक्त बोलतो, म्हणजे जो शब्द हवेत विरून गेला, शब्द बोलला की विरून गेला, त्याची काही एक्झिस्टन्स त्याचा राहतच नाही, त्याचे प्रूफही नाही राहत. तर कर्णपिशाच्यावर हे असे एक म्हणजे असं आहे की बरेच लोक नाडी भविष्याला एका याच्या दृष्टीने काही नाही सगळ्या फालतूपणा आहे असं दाखवण्याकरता कर्णपिशाचं आहे असं म्हणतात. दुसरे असतात ते म्हणतात हिप्नॉटिझम. ते कर्णपिशाचं गेलं, हिप्नॉटिझम आहे ना आमचा, ह्या हिप्नॉटिझममधनं माणसाला गारद करतात, त्याला हे हातात धर म्हटलं, साप दिला, वाटेल दिलं तर त्याचा काही प्रॉब्लेमच नाही आहे. तसं तुम्हाला हिप्नोटाईज केलं गेलेलं आहे. हिप्नोटाईज केलेलं, तुम्ही एक माझे मित्र आहेत जे हिप्नॉटिझम करतात, ते हिप्नॉटिझम करणाऱ्यांना मी विचारलं ना का तुम्ही मला हे सांगून द्या की हे हिप्नॉटिझम आणि हे नाडी भविष्याचा काय संबंध आहे. तर मला शक्यच नाही हो, हिप्नॉटिझम कुठं, हे कुठं, नाडी भविष्यामध्ये लिहिलेलं जे आहे ते वाचून दाखवणं एवढं काम आहे त्यांचं. ते हिप्नोटाईज, ते जो नाडी रीडर बसला आहे तो तुमच्याकडे बघून हिप्नोटाईज करण्याकरता म्हणून त्याला जे सिस्टीम्स असतात त्याशिवाय माणूस हिप्नोटाईज होत नाही, आणि प्रत्येकजण हिप्नोटाईज होत नाही. ते किती बापाच्यानी जरी प्रयत्न केला तरी तो माणूस होत नाही, काही काही होतात. तर ते असं माझ्यावर हिप्नोटाईज करून तुम्ही मला त्याच्याकडनं माझी माहिती, तुमची माहिती मला मिळेल हे शक्यच नाही, आणि ही करायची गरजच नाही. कारण तो म्हणतो की हे सगळं त्याच्यात लिहिलेलं मला हे करायचं, कुठलं हिप्नोटायझम आणि कुठलं काय. त्यामुळे ही थिअरी ही जी आहे ना ही सगळी बोलाची कडी आणि बोलाचा भात आहे. कारण तुम्हाला दुसरं एक्सप्लेनेशन देता येत नाही, म्हणून हे रॅशनलिस्ट लोक जे आहेत त्या संघटना आणि त्याचे जे महत्त्वाचे लोक आहेत हे नेहमीच अशा तऱ्हेची एक हवेत वावडी सोडून दिल्यासारखं बोलतात. त्यांना जर म्हटलं की मला तुम्ही दाखवा एक हिप्नोटाईज करून आणि अशी करून दाखवा, सॅम्पल द्या त्या तुम्ही नाडी भविष्याचं एक करून दाखवा हिप्नोटाईज करून, किंवा कर्णपिशाचं ज्याला येतं त्याला समोर बसवा आणि म्हणावं करून दाखवा. नॉट हे ते आम्ही करणार नाही, ते काय आमचं काम नाही. असं ह्या बहुतेक सगळ्या ज्या संस्था असतात ना ज्या रॅशनलिस्ट म्हणून स्वतःला मानवून घेतात ते आम्ही काम करणार नाही, पण तुम्ही जर केलं तर त्याच्यात खोटेपणा काय आहे हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. पण ते तोंडघशी पडतात, पण आम्ही तोंडघशी पडलेलं आहे असं ते म्हणत नाहीत ओपनली, कारण मग त्यांची प्रतिष्ठा जाते, त्यांची आज समाजामध्ये असलेली जी पत आहे ती पण त्याला बट्टा लागतो, म्हणून ते तसंही बोलत नाही. आणि असं अधांतरी ठेवून नाही होते असं काही सगळं फालतूपणा आहे असं प्रायव्हेटली तो लोकांच्याशी बोलत राहतात. आणि हे जे बऱ्याच वेळेला आपल्या मीडियामधली जी लोकं असतात ना ते मनाने त्याच बाजूचे असतात, आणि त्यामुळे मीडियामध्ये सुद्धा नाडी ग्रंथांना विशेषत्वाचा मान दिला जात नाही. द्यावा असं मी काही म्हणत नाही, ते महर्षी बघून घेतील, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. नाडी भविष्यावर एक कोर्ट केस पण झालेली होती, पण त्याचे आता नंतर केव्हा तरी सांगेन पुढच्या वेळेला. बरं मला सांगा, शांती दीक्षा किंवा असं काही जे करायला सांगतात किंवा जपजाप किंवा अमुक एक मंदिराच्या दर्शनाला जा, अमुक यात्रेला जा, असं हे जे सांगतात लोक, तर त्याला काही महत्त्व आहे का तसं? म्हणजे बरोबर, ह्या शांती दीक्षा म्हणजे काय आणि ती करावी का हा एक सामान्यपणे पडणारा नेहमीचंच पेच आहे. या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला एका कार्टूनद्वारे दाखवू इच्छितो. ते कार्टून पाहताना तुमच्या लक्षात येईल की एका ट्रेनच्या कंपार्टमेंटमध्ये बरेचसे सगळे लोक बसलेले आहेत, आणि त्यांना ज्या ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी ते जात असताना एका स्टेशनवर एक व्यक्ती वर चढते, आणि त्या प्लॅटफॉर्म त्या बोगीमध्ये आत आल्यानंतर ते स्वतःच्या डोक्यावर असलेलं ते जे एक ट्रंक आणि वळकटी आहे ती मात्र खाली ठेवत नाही. ती ट्रेन चालू झाली असं बसायला जागा नसल्यामुळे ते उभेच आहेत, आणि त्यांच्याच उभे आहेत, त्यांच्या डोक्यावरती वळकटी ट्रंक असं जरा विचित्र दिसणारं ते ध्यान पाहून सगळे बाकीचे हसायला लागतात. त्यातले एक दोन म्हणतात अहो काय ते खाली ठेवा ना, आता काय डोक्यावर घेऊन बसलाय, आम्ही जरा जागा करतो ते ठेवा खाली. आणि नाही, आता गंध विंध लावलेला आहे, धोतर कोट असं
असे. आणि तुम्ही कोण, कुठले, असं तर एकाने सहज विचारतं ना, मी प्रोफेसर आहे मॅथ्सचा आणि मी चाललेलो आहे. तू कुठं चालला? नाही, मी निघालेलो आहे शांती रिक्षा करायला. अच्छा, असं म्हणून ते एकमेकांच्याशी बोलत आहेत, काही हसत आहेत, काही वेळ लागलेला या माणसाला. आणखीन अहो डोक्यावरचं खाली ठेवा. एक बाई असतात त्या म्हणतात, अहो डोक्यावरचं खाली ठेवा. तुम्ही डोक्यावर घेतलं काय आणि खाली ठेवलं काय, शेवटी त्या रेल्वेच्या रुळावरच तो भार येणार आहे ना, असं म्हणून बोललं जातं. तर ते सगळं आता बोलत आहेत हसत खेळत. आणखीन ते सगळे त्याची जे चेष्टा करून पाहत आहेत त्यांच्याकडे. तर त्यावेळेला ते म्हणलं, अहो काय प्रकार काय आहे, कुठं चाललात तुम्ही? त्यावेळेला त्या म्हणतात, मी चाललो आहे देवदर्शनाला. देवदर्शनाला पण हे डोक्यावर आहे का? म्हणजे तुम्हाला कळायचं नाही, कारण तुम्ही नाडी भविष्य बघितलं नाही. ज्यावेळेला तुम्ही नाडी भविष्य बघाल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला शांती दीक्षा करायला सांगितली जाते. तर ते शांती दीक्षा करण्याचे जे काही काही सोपस्कार असतात त्यातलं एक असतं ते मंदिर दर्शन असतं. आणि म्हणून मी वेळ काढून किंवा रजा घेऊन हे शांती दीक्षा करायला म्हणून मी घरातनं बाहेर पडलेलो आहे. म्हणजे ते ठीक आहे, पण हे डोक्यावर ठेवलेलं तुमचं जो भार आहे, ट्रंक काय आणि त्याच्यावर त्याचा काय संबंध या शांती दीक्षेची? असं आहे की तुम्ही नाडी भविष्य बघितलं आहे का म्हणून त्यातल्या 1-2 जणांच्याकडे ते बोट करून विचार. तुम्ही तर म्हणलं काय नाही, आम्हाला तर काही माहिती पण नाही काय नाडीगिडी काय प्रकार असतो. आम्हाला फक्त ते दादा कोणक्यांची ती जी अशी लोंबणारी नाडी असते तेवढीच नाडी माहिती असते. म्हणलं अहो ते दुसरं असतं काय, ते मनगटाला लावतात ते. आणि हे एवढे 2च तुम्हाला माहिती नाही आहे. याचं कारण तुम्ही शशिकांत ओक नावाचे जे हवाई दलातले ग्रहस्थ आहेत त्यांचं पुस्तक तुम्ही वाचलेलं नाही आहे. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी नाडी भविष्य बघून आलो. आणि नाडी भविष्य बघितल्यानंतर मला सांगण्यात आलं की तुम्ही या मंदिरांना भेटी द्या. आणि ती भेटी देण्याकरता म्हणजेच शांतीचं जे कांड म्हणून सांगितलं त्याच्यात सांगितल्याप्रमाणे मी असा हा यात्रेला, मंदिर यात्रेला निघालेलो आहे. आणि हे पण डोक्यावरचं याचं कारण असं आहे की बहुतेक प्रत्येकाला त्याच्या पूर्वकर्माच्यामुळे बऱ्याचशा काही गोष्टी डोक्यावर घेऊन बसायला लागतात. आणि तुम्ही ज्यावेळेला नाडी भविष्य बघता त्यावेळेला तुमच्या लक्षात येतं की अरे माझी पूर्वकर्म इतकी विचित्र आणि अशी वेगवेगळ्या तऱ्हेची आहेत, काही वाईट आहेत, काही चांगली आहेत. तर त्यामुळे त्या पूर्वकर्मांचं जे ओझं आहे ते मी माझ्या डोक्यावर म्हणजे मी असं घेतलेलं आहे की हे माझ्या डोक्यावर जसं ओझं आहे ह्या वळकटीचं आणखी पेटीचं, तसं ते मी माझ्या डोक्यावर ठेवूनच ते म्हणजे माझे पूर्वकर्म आहेत ना मी त्यांना कमी करू शकतो किंवा संपवू शकतो जर मी अशा काही घटना याच्यातनं केलं. तर कारण मला माझ्या पूर्वकर्मामध्ये असलेल्या पापांचा जो डोलारा आणखीन अवजडपणा आहे तो माझ्या लक्षात आलेला आहे. मग त्यांनी सगळ्यांच्याकडे बोट करून म्हटलं की खरं म्हणजे तुम्ही पण तुमच्या डोक्यावर असंच वजन घेऊन फिरताय, पण तुम्हाला ते माहिती नाही आहे कारण तुम्ही नाडी भविष्य बघितलं नाही आहे. तुम्ही ज्यावेळेला नाडी भविष्य बघाल त्यावेळेला तुमच्या पूर्वकर्मामध्ये निर्माण झालेल्या पापांचा जो डोलारा आणखीन जडपणा आहे तो तुम्ही घेऊन फिरताय हे तुमच्या लक्षात येईल. ज्यावेळेला तुमच्या ते लक्षात येईल त्यावेळेला महर्षींनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही मंदिरांना भेटी द्यायला चाल. त्यामुळे आता मंदिरांना भेटी देण्याचा माझा हा जो उपक्रम आहे त्याचा असा अर्थ आहे. आणि आता तुम्हालाही नाडी भविष्य बघायला पाहिजे अशी एखाद्या वेळेला उत्सुकता निर्माण होईल. ते आपले ट्रेनमधले लोक होते ते काही ते स्टेशन आलं तर उतरत होते, काही दुसरे चढत होते, पण त्यातले काही लोक होते काहीतरी आहे व आपण बघायला पाहिजे नाडी भविष्य काय असतं कसं असतं. आणि का हो ते शांती दीक्षा म्हणून सांगतात पण ते भविष्य सांगतात का आपलं? अहो ते नाडी भविष्य याच्यातलं भविष्य म्हणजे काय तुमच्या नंतरच्या घडणाऱ्या घटना ज्या आहेत त्या काय होणार आहेत काय नाही हे सांगणारे सूचक काही त्याच्यामध्ये वक्तव्य केलेले असतात. भविष्यच आहे, भविष्य आहे म्हणूनच आपण बघायला जातो ना. अच्छा हो का बरं. आणि मग हे समजा एखाद्याला काही प्रॉब्लेम असेल, लग्न होत नाही आहे, मुलांची शिक्षण नीट होत नाही आहेत, लग्न झालं पण पोरं होत नाही, हे असले काही आपण त्याच्याकरता आहे ना त्याच्या उत्तर पण अच्छा म्हणजे प्रश्नाची उत्तर पण त्याच्यात दिलेली असतात का ते काय म्हणे तेच हे शांती दीक्षा करण्याचे जे सोपस्कार आहेत ना त्याद्वारे तुम्हाला त्याच्यातून सुटका होऊ शकते हे त्याचं उत्तर आहे. आता प्रत्येकजण ट्रेनमध्ये बसलेला विचार करायला लागला की खरोखरच माझ्या डोक्यावर असं सामानाचं जसं ध्यांचं आहे तसं माझ्या नकळत अदृश्यपणे खरोखरच माझ्या डोक्यावर माझ्या पूर्वकर्मांचं पूर्वजन्मातल्या पूर्वकर्मांचं पाप
हे डोक्यावर आहे आणि ते जर मला कमी करायचं असेल तर मला खरोखरच शांती रिक्षा करायला पाहिजे. तर हे झालं मंदिरांना भेटी. तसंच जप करायला सांगतात. जप केल्यानंतर तुमच्या ह्या सध्याच्या जे काही अडचणीचा काळ आहे, त्रासाचा काळ आहे, तो हळूहळू कमी होईल असं म्हणून सांगितलं जातं. त्याच्याकरता वेगळी फी घेतली जाते, कारण माणसाला घरात बसून सकाळी संध्याकाळी तो एक मंत्र घेऊन तो करायचा आणि त्याकरता तो देवाची स्थापना म्हणजे करायची. आपण सत्यनारायण करतो तसं नारळ, एखादा म्हणजे हार, नारळ, ह्याचं पूजेचं सामान, अगरबत्ती, असं तसं. आज नारळाची किंमत आहे 40 रुपये, म्हणजे कमीत कमी. हारसुद्धा आज 20 रुपयाचा हार घातला तरी तो झेंडूच्या फुलाचा कसा बसा येतो. तर तो आता 60 रुपये इथेच झाले आणि ह्या बाकीचं हे करण्याकरता म्हणून 15-20 रुपये तुम्हाला बाकीचाही खर्च आहे. हा तुम्हाला डेली आहे असं जर मानलं तर तो साधारण 100 रुपयाच्या आसपास जातो. आणि जो माणूस तुमच्याकरता म्हणून ते पूजा जप करणार आहे त्याला त्याचा मेहनताना नको का द्यायला. त्याचा मेहनताना तो आपण आता कसं काय ठरवणार. तर ते सगळी सिस्टीम जी आहे तुम्हाला जर करता आला नाही हे जप तर ते आम्ही करून देतो. त्या जपाचं पुण्य मात्र तुम्हाला मिळेल असं त्या महर्षींनी त्या पट्टीतच लिहिलेलं आहे. किंवा त्यामुळे ह्या नाडी केंद्रवाल्यांना हे द्या, म्हणजे असं दिलं काम करायला कॉन्ट्रॅक्ट, तर ते करतील. त्याच्याकरता ते जे मेहनताना घेतील त्या गणितानीसुद्धा 100 रुपये तर कमीत कमी येतो. आणि सकाळी संध्याकाळ करायचं 200 रुपये गेले ना तुमचे. 200 रुपये गुणिले 48 दिवस म्हणजे 10,000 तर इथेच झाले. ठीक आहे. म्हणजे अशा तऱ्हेचं एक वेगळं, आणि हे सगळं त्या पट्टीमध्ये लिहिलेलं गणित आहे. ह्याच्यावर एक आम्ही व्हिडिओ केलेला आहे की हे लिहिलं खरोखरच असतं का, लिहिलेलं कुठे लिहिलं असतं. आणि त्यात हे पैसे, कारण आत्ताची जी करन्सी आहे ही करन्सी त्या पूर्वीच्या काळात ज्या वेळेला ही पट्ट्या लिहिल्या गेल्या त्यावेळेला ती नव्हती. मग त्याचं गणित कसं घालायचं ते सगळं त्या ह्याच्यात दाखवून दिलं गेलं आहे. त्यामुळे करावं का नाही, शांती रिक्षा करायला मंदिरांना भेटी द्यायला जावेत की नाही, किंवा हे जे एवढे मला एकदम सांगतात पैसे, कारण एकदम सांगितल्यानंतर आपल्याला ते पैशाची अमाऊंट त्याची मोठी वाटते. परंतु जर असं ब्रेकडाऊन केलात तर तुम्हाला ते रिझनेबल आहे असं वाटायला लागतं. कारण शेवटी मेहनताना तुम्ही किती देणार किंवा देणार तो त्याच्या व्यक्तिमत्वाचा ना. आता एखाद्या व्यक्तीचा मोठा ज्याचा आहे त्याला मेहनताना त्याचा पर डे वेगळा असेल, दुसऱ्यांचा वेगळा असेल. आता आपल्याला सगळं सामान्यपणे इतर दुसऱ्या संदर्भातसुद्धा आपल्याला माहितीच आहे. तर असं हा शांती दीक्षा आणि शांती म्हणजे मंदिरांना भेटी आणि जप हे करणं जरुरी आहे का, ह्या प्रश्नाचं उत्तर होय असंच आहे. तुम्ही डॉक्टरकडे गेलात आणि त्यांना विचारलं मला काय झालं, तर डॉक्टरांनी काहीतरी त्यांच्या पद्धतीने उत्तर दिलं, तुम्हाला अमुक अमुक हे झालेलं आहे. म्हणजे ते ग्रीक आणि कुठल्या तरी एका भाषेमध्ये असतात ना ते समजून घ्यायला तुम्ही गेला होता का. तर म्हणलं बरं ठीक आहे, त्या मला झालेल्या प्रॉब्लेमचा काय नाव आहे डॉक्टरी हे मी समजून घ्यायला आलो नव्हतो, मला कसं बरं व्हायचं ते सांगा. पण ते म्हणते हे इंजेक्शन घ्या, ते घ्या, हे घ्या, गोळ्या खा. तर बाहेर आल्यानंतर त्याची फी तुम्ही दिली तर लेखाचं आहे सांगतोय एवढी. आता म्हणजे केमिस्टच्या दुकानात गेल्यानंतर हे 7-8 हजार रुपयाचं बिल आलं, मी काही घेणार नाही असं जर तुम्ही केलं तर तुम्ही बरे नाही होऊ शकणार. त्यामुळे प्रिस्क्रिप्शन तुम्हाला दिल्यानंतर ते घ्यायचं की नाही हे ठरवून तुम्ही जर घ्यायचं नाही असं ठरवलं तर तुम्ही बरेच नाही होणार. तसंच ह्या एका बाजूचं हे प्रिस्क्रिप्शन आहे असं समजा. तुम्हाला जर पैसे नसतील, काही वेळ असेल, काही वेळेला म्हणजे वेळ आणखीन पैसे ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी असतात की ज्याच्यामुळे हे करणं काही वेळेला शक्य होत नाही. तर त्यावेळेला तुम्ही त्या नाडी केंद्रवाल्यांच्याशी बोलून काय त्याच्यातनं मार्ग निघत असेल तर काढा, बोला. पण शांती रिक्षा करणं हे तितकंच जरुरी आहे जेवढं तुम्हाला ते इंजेक्शन किंवा देण्याकरता म्हणून सांगितलं असेल तर घेणं गरज. काही गोष्टी अदृश्यपणे तुमच्यावर काम करत असतात कारण त्या पूर्वकर्मात पूर्वजन्मात झालेल्या असतात, त्याची आत्तापर्यंत तुम्हाला कल्पना नसते. त्याचं थोडं थोडं ऋण कमी कमी होत जातं. बऱ्याच वेळेला ह्या शांती रिक्षा केल्यानंतर लाभ झाला असं वाटत नाही ॲपरंटली. याचं कारण म्हणजे तुमचा जर 100 हा जर आकडा असेल त्या तुमच्या पापांचा, तर तुम्ही आत्ता केलेल्या शांती रिक्षामुळे फक्त 17 एवढे गेले, आता अजून 83 राहिलेत ना पण तुमचे. पण हे आपल्याला काहीच कळत नाही ना. त्यामुळे आपण म्हणतो काही नाही होते, शांती रिक्षा केली मी केली की ओकांनी सांगितलं करू का म्हणून फोन करून विचारलं आणि झालं जरूर करा म्हटल्यानंतर मी केली. पण त्याचा काही फार तो दिसणारच नाही, कारण जोपर्यंत तो 100व ज्याला गणित होत नाही तोपर्यंत तुम्हाला ते. पण त्याचा इफेक्ट नाही झाला का, तर त्याचा इफेक्ट झाला, फक्त तो तुम्हाला दिसला नाही कारण ते त्यातलं माल कमी कमी व्हायला लागला आहे तो. परंतु जोपर्यंत मी एक आणखीन असं छोटंसं उदाहरण देतो आणि हे संपवतो. एक अशी नाली आहे असं समजा आणि अगदी खराब त्यात बरंच काही असं अडकलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यातलं पाणी काही इकडून तिकडे जात नाही आहे. तर त्या नालीच्या ह्याच्यात काय करावं असं आपल्याला दिसतं आहे ते सगळं.
तर त्यावेळेला आपण काय करतो, एका बाजूच्या ना एक बाल्टीभर पाणी घेतो, टाकतो त्या पाण्यात. तर त्यामुळे पण ती नाली तशी काही ती हे होतच नाही. 1, 2, 3 अशा 25 बालट्या टाकल्या तरीसुद्धा अजून ती काही नाली म्हणजे क्लिअर झाली नाही, ती सगळं पाणी असं जायला लागलं नाही. पण 26वी ज्यावेळेला मी बाल्टी टाकली त्यावेळेला ते सगळं काय साफ व्हायली, म्हणजे जायला लागलं पाणी आणि आता सगळं ठीक झालं. आता प्रश्न असा आहे की त्या 26व्या बाल्टीच्या पाण्याने काम झालं का? तर याचं उत्तर हो असं आहे. कारण आपल्याला ॲपरंटली दिसलं की 26वी बाल्टी टाकल्यावर ते सगळं येईल, परंतु ते तसं नाही. 1 नंबरच्या बाल्टीनी पण तेच काम केलं होतं जे 26व्या बाल्टीनी पण केलं, परंतु त्या 25 बालट्या होईपर्यंत तेवढं प्रेशर बिल्डअप झालं नाही. ज्यावेळेला प्रेशर बिल्डअप झालं त्यावेळेला त्या 26व्या बाल्टीनी काम केलं. पण आपण काय म्हणतो, ते एवढ्या बालट्या टाकल्या, मी 25 बालट्या टाकल्या, काहीही उपयोग झाला नाही. हे त्याचं उत्तर असं आहे की ते अक्युम्युलेट होत आहे तुमचं, म्हणून तो झालंच नाही काम असं नाही. पण त्याचं त्या प्रश्नाचं काय म्हणतात ना, असं ॲपरंट दिसणारं उत्तर मिळालं नाही किंवा त्याचा प्रभाव दिसला नाही. तो प्रभाव झालेला आहे, असतो. आणि त्यामुळे महर्षी वेगवेगळ्या वेळेला तुम्हाला करायला सांगतात शांतिदीक्षा. बऱ्याच वेळेला असं होतं की आत्ता मी ह्या केंद्रात गेलो, तिथे मला शांतिदीक्षा करायला गेली. दुसऱ्या वेळेला एकदा आणखीन एका केंद्रात गेलो, तिथेही माझी पट्टी सापडली, तिथेही सांगितली या शांतिदीक्षा करायच्या कधी, आणि मग आधी केलेल्या शांतिदीक्षांचं काय झालं? याचं उत्तर अगदी साधं आणि सोपं आहे. तुमचे पूर्वजन्म अनगिनत आहेत. त्यातल्या कुठल्या तरी, कारण हे सगळं मी बोलतोय ना, हे माझ्या डोक्यातलं नाही आहे, हे महर्षींनीच त्यातलं उत्तर दिलं की हे पुन्हा पुन्हा आम्हाला का सांगतात. तर ते म्हणतात, अरे तुझ्या एका पूर्वजन्मामधला कचरा काढला तो त्यांनी झाला गेला. एकाच वेळेला तुला जर 50-100 याच्यातले सांगितले ना, तू करणारच नाहीस. मग आमच्या ह्या लेखनाचा आणि ह्याचा तुला दिलेल्या मार्गदर्शनाचा काही उपयोग होणार नाही. म्हणून तुला हप्त्याने थोडं थोडं असं करून आम्ही तुला त्या शांतिदीक्षा आम्ही करवून घेतो. याचा तुम्हाला फायदा होईल किंवा होतोच, फक्त तुम्हाला काही वेळेला त्याचा प्रभाव दिसत नाही. ते प्रभाव दिसतो का नाही दिसतो हे मग आम्ही महर्षी म्हणतो, आम्हाला याच्याशी काही देणं घेणं नाही आहे. ते कमी करावं असा आमची एक काय म्हणतो ना, एक मानवतेच्या दृष्टिकोनातनं आमची तुम्हाला एक हे दिलं, ॲडवाईस दिलेला आहे. करायचं करा, नाही तर करा. नाही केलं तर पुढच्या वेळेला तुमचं हेही त्याच्यात अक्युम्युलेट होतच आहे. ओके सर, तुम्ही मला आज बोलवून इथे नाडी ग्रंथांच्या काही वेगवेगळ्या संकल्पना सांगायला केलं. असंच केव्हा तरी पुन्हा आणखीन असेल तर मला सांगा, आपण चर्चा करू. नमस्कार, धन्यवाद.